आज आपण बघणार आहोत याना केव्ज. चला तर मग सुरू करूया. आम्ही आता चाललो आहे याना केव्ज कडे. हे एंट्री गेट आहे. इथून तुम्हाला थोडं अंतर चालावं लागतं आणि तिथून आपणास याना केव्ज कडे जाता येईल. याना केव्ज कडे जायला तशा 2 वाटा आहेत, पण ही जी वाट आहे ही सर्वात जवळची आहे. ही आमची गँग. हा आमचा कायमचा वैतागलेला मित्र. जाऊन या रे, एवढं चढणं नाही विचार. मित्रांनो, या झाडाची उंची बघा किती आहे. किती उंच पसरलेला झाड आहे. इथे एक छोटीशी गुहा आहे. जास्त आतमध्ये जाता येत नाही, बाहेरून शूटिंग केली. इथून आपल्याला याना केव्ज दिसायला चालू झालेले आहे. आजूबाजूला खूप घनदाट जंगल आहे. त्याच्यामध्ये बरोबर याना केव्ज आहे. अशा प्रकारे आपण थोडं चालल्यानंतर याना केव्जच्या जवळ पोहोचतो. अतिशय सुंदर असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो इथे. याना केव्जच्या खाली एक मंदिर आहे. तिथून आपल्याला एंट्री मिळते. आतमध्ये जाण्यासाठी वाट आहे. हे भैरवेश्वर मंदिर आहे. इथून आपणास आत जायला लागते. इथं आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे मी मोबाईलचा कॅमेरा खाली केलेला आहे. मंदिराच्या बाजूने वाट आहे. तिथून आपणास याना केव्जच्या आतमध्ये जाता येते. थोड्या पायऱ्या आहेत. थोडंसं चढावं लागतं. तिथून आतमध्ये जाण्यास वाट आहे. मित्रांनो, एकदम छान लोकेशन आहे. एकदम मन प्रसन्न होतं इथं आणि खूप मस्त वाटतं. त्याचा मार्ग नाही ना. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही सुद्धा एक वेळ अवश्य भेट द्या. खूप मस्त वाटतं इथं आल्यावर.
एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव इथं घेता येतो. एक वेगळ्या प्रकारचा दगड इथं आपणाला पाहायला मिळतो. तिथून एक छोटीशी वाट आहे, तिथून आपणाला बाहेर जायला मार्ग आहे. बरेच पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. या वाटेने पुढे गेल्यानंतर आपण पुन्हा एकदा मंदिराजवळ येऊन पोहोचतो. तरी कशी वाटली आमची ट्रिप? तुम्हाला एक वेगळा अनुभव बघायला मिळाला असेल तरी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.